नमस्कार, सीताचा स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. मैत्रिणींना आज तुमच्यासाठी एकदम खास वेगळी गवार घेऊन आलेली आहे. लसुनिया गवार. तर लसुनिया गवार कशी बनवायची ती पहा नक्कीच. खूप टेस्टी लागते, खूप छान लागते. तर मी गवार घेतलेली आहे, थोडीशीच आहे माझ्याकडे, जास्त नाही गवार. तर ते थोडीच करणार आहे. तो तुम्हाला दाखवते खाली कशा पद्धतीने ही लसुनिया गवार करायला लागती आणि खूप छान लागते मात्र ही लसुनिया गवार. तर मी निसून घेतलेली आहे गवार आणि त्याच्याबरोबर सोबतीला त्याच्या दोन बटाटे मी साल काढून घेणार आहे आणि ती टाकणार आहे त्याच्यात. तर एवढी जबरदस्त ही गवार आहे ना आणि पटकन होणारी आहे, जास्त वेळ खात नाही किंवा काही नाही, लगेचच्या लगेच फटाफट होती ती गवार. पण एवढी टेस्टी आहे, तिला टेस्ट भरपूर आहे. तर तुम्ही टिफिनसाठी उपयोगी पडणार तुम्हाला किंवा तोंडी लावण्यासाठी फार उत्तम आहे. अगदी साध्या 5 मिनटात म्हटलं तर ही गवार होऊन जाते लगेच. तर आता मी ही गवार निसून घेतलेली आहे आणि त्याची करणार आहे. पाहता लसुनिया गवार तर कशी करणार आहे. अगदी कमी सामग्रीत मस्त गवार बनते एकदम आणि एवढा रंग छान दिसतो त्या गवारीचा ना, खरंच पाहताच तोंडावर पाणी सुटतं. तर पाहिल्यावर तुम्हाला कळेल कसं गवार आहे ती, काय काय घातलेलं असणार या गवारीत. लसुनिया गवार नाव आहे तिचं. तर हे बटाटे मी सगळे म्हणजे 2 बटाटे 3 बटाटे आहेत माझ्याकडं, छोटे छोटे घेतलेले आहेत. त्याच्याबरोबर सोबतीला का की गवार कमी आहे म्हणून, नाही तर गवार निस्ती केली तरी चालली असती, पण गवार कमी असल्यामुळे बटाटे पण छान लागतात त्याच्यामध्ये. तर असे उभे काप करून घेणार आहे का की शिजण्यासाठी आपल्याला गवार लवकर शिजेल आणि बटाटे तसेच राहतील. मोठे मोठे काप केले तर, चौकणी केले तरी पण, म्हणून असे लांबडे करायचे गवारसारखेच आणि पातळ करायचे. लगेच शिजतं, त्याला वेळ लागत नाही शिजायला. काही काही रेसिपी असतात ना अशा आपल्याला आठवणीत राहण्याजोग्या असतात, तशी ही लसुनिया गवार आहे, आठवणीत राहणार हमेशा अशी. तशी काही लोकांना गवार आवडत नाही आहे, पण तुम्ही ही चटपटीत गवार बनवून पहा एकदा. तर इथे मी आता भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं, त्याच्यात आता वाटणार आहे. बघा काय वाटणार आहे ते. तर लसुनिया म्हटलं का भरपूर लसूण घालायचं. चांगल्या 2 कांड्या मी सोडल्या होत्या लसणाच्या, तो टाकलेला आहे. एवढीशा गवारीला पहा, एवढीच गवार थोडी आहे, त्याच्यासाठी 2 कांड्या. तुम्हाला जास्त घ्यायची असली तर तुम्हाला 3 कांड्या घ्यायला लागणार. तर ह्या मिरच्या बघा 7-8 घेतलेल्या आहेत चांगल्या आणि झणझणीत करायची आपल्याला ती लसुनिया गवार. मिरच्या बघा किती घेतलेल्या आहेत, त्या तुकडे करून टाकलं तर पटकनी त्याच्यात म्हणजे काही काही वेळेस कसं लसूण थोडा आहे आणि मिरच्या आणि कोथिंबीर एवढंच वाटायचे आपल्याला, थोडंसं जिरं घालणार आहे. तर हे मी नुसती देठं घालणार आहे पहा. तर देठं कधी कधी म्हणजे गुत्तात ना इकडे तिकडे भांड्यांमध्ये, म्हणून थोडंसं मी कापून घेणार आहे. फक्त देठं घातली, ही ओलीच आहे कोथिंबीर, त्याच्यामुळं अशी दिसती. बाकी धुवून घेतलेली आहे ना स्वच्छ, म्हणून नळाखालीच धरली होती तिला. आता हे झालं. आता मी थोडंसं अर्धा चमचा मी जिरं घालणार आहे त्याच्यामध्ये. हो, हे जिरं घातलं, छान जिऱ्याने स्वाद येतो त्याचा. आता हे मी वाटून घेणार आहे. पहा तुम्ही कशा पद्धतीने वाटणार आहे ते. जाडसर, एकदम जाडसर वाटायचं. तर हे झाकण ना खोलायला खूप प्रॉब्लेम करतं, म्हणून हे बघा एकदम जाडसर वाटलेले पहा. काही काही कोथिंबीरची पानं पण तशीच राहिलेली आहेत. आता हे असंच लागते आपल्याला. इथे भांडं ठेवलेलं आहे, कढई आपली, आणि ह्याच्यात एक पळीभर तेल ओतणार आहे. एवढंच तेल ओतलं पळीभर. जास्त तेल पण नाही लागणार आणि पाणी बिलकुल घालणार नाही याच्यामध्ये, बिना पाण्याचं शिजवणार आहे. तर पहा आता मी तेल टाकलेलंच आहे. आता मोहरी एक अर्धा चमचा टाकायची आपल्याला. मोहरी छान फुलून द्यायची थोडीशी, म्हणजे पूर्ण फुलून नाही द्यायची, थोडी अर्धी फुलली पाहिजे अशी, म्हणजे त्याचं प्रोसेस चालू झालं पाहिजे. नंतर जिरं टाकायचं. हे दोन्ही पण छान फुलतात एकत्र. आणि आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे सफेद तीळ. एक अर्धा चमचा मी सफेद तीळ टाकणार आहे. सफेद तीळ मात्र छान तडतड वाजले पाहिजे असे बघा, छान वाटतं बघा, तडतड उडतात सगळीकडे, असे झाले पाहिजे. आणि मग कढीपत्ता टाकायचा आणि ही कोथिंबीर जाडसरच चिरलेली आहे, ती जाडसरच टाकायची, एवढी बारीक करायची नाही. आपल्याला सर्वच असं म्हणतात ना आबडधोबड, असंच करायचे सर्व त्याला. आणि हे टाकलेलं आहे पहा. आता हा मसाला मी टाकणार आहे. धणे पावडर टाकलेली आहे पहिले अर्धा चमचा,
पहा, गॅस जरा बारीक करायचा का की पावडरचा मसाला घातल्यामुळं लगेच जळून जातो पावडरचा मसाला. हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि थोडासा पाव चमचा गरम मसाला टाकलेला, पाऊन एकदम छोटासा. आणि मग ते वाटण वाटलेलं आहे ना ते द्यायचं टाकून. जाडसरच वाटलेलं आहे ते पण द्यायचं टाकून. बघा किती जाडसर वाटलेलं आहे ना. असंच वाटायचं. त्याचं फक्त लसूणचा थोडा ठेचा झाला पाहिजे. आपल्याला लसूण करायचं आहे ना म्हणून ते सर्व जाड वाटायचं. लसूण करायचं आहे ना म्हणून. हे बघा छान हलवून घ्यायचं पहिलं. मस्त चांगला असा मस्त तडका छान बसला पाहिजे त्याला. असं धूर झाला पाहिजे. हे बघा धूर झालेला आहे ना. मस्त तडका बसला ना मग त्याला स्वाद खूप छान येतो. तरी पहा छान तडका बसलेला आहे आता आपल्याला बटाट्याने ते गवार टाकून द्यायला काहीच हरकत नाही. बघा स्वच्छ धुवून घेतली होती, पाण्यातच ठेवली होती डुबून. त्याच्यामुळं तशीच ठेवायची. पाण्यात ठेवल्यामुळं काय होतं, आपण निसली आणि पाण्यात ठेवल्यामुळे त्याचा हिरवा रंग आहे ना तो हिरवाच राहतो. असा काळपट पडत नाही किंवा असा एकदम डार्क हिरवा होत नाही, काळा होतो बघा कधी कधी. आपण जास्त वेळ झाकण ठेवलं भाज्यांवर तर भाज्या कशा काळ्या पडतात, तसं नाही होत. म्हणून पाण्यातच ठेवायचं. निसून ठेवली तरी पाण्यात ठेवायचं. मग रंग अगदी तसून तसा राहतो. शिजला तरी तसून तशी दिसती. आपल्याला वाटते ताजीच आहे का काय असं वाटतं. म्हणून पाण्यात ठेवायचं कधी पण. कुठल्याही गोष्टी अशा बारीक लक्ष देऊन पाहिल्या ना तर तुम्हाला नक्कीच काहीच फसणार नाही. सर्व काही व्यवस्थित येणार. तर मीठ टाकायचं चवीनुसार. ह्याच्यात कसं 2 दाणे जास्तच मीठ टाकायचं. म्हणजे आपल्या बटाटा आहे ना त्याच्यात, बटाट्यात कसं बटाटा खेचून घेतो मीठ, म्हणून 2 दाणे जास्तच टाकायचं मीठ कधी पण. जास्त म्हणजे एकदम जास्त टाकू नका. उगाच थोडं 2 दाणे म्हणजे चव येते त्याला. आता झाकण ठेवते. अगदी 2-3 मिनटं मी झाकण ठेवणार आहे. मग परत खोलून बघूया. 2-3 मिनटं झालेली आहेत. आता मी परत खोलून बघते. तेव्हा पाणी बिलकुल वापरलं नाही तरी पाणी सुटलेलं आहे पहा. अगदी चमचमीत अशी झालेली आहे. अजून थोडं शिजलं नाही आहे ते बरोबर, तरी अजून शिजू दे जरा. परत मी झाकण ठेवणार आहे. थोडं शिजू दे अजून. रंग पहा बदलला आहे का. रंग बिलकुल बदलणार नाही का की मी पाण्यात ठेवलं होतं म्हणून. आता परत झालं. परत काढून दाखवते. आता 2 मिनटं परत झालेली आहेत. बिलकुल पाण्याचा वापर केला नाही. गॅस मिडियम ठेवलेला आहे, भास जास्त नाही. आता छान झालेली आहे बघा. आता करपले आहे खाली उलटं. तर अशीच करपायला हवी थोडीशी, का की आपल्याला एकदम कोरडी करायची. जरा तुम्हाला पाणी टाकून थोडंसं असं केलं तर ती होईल. पण आता कोरडी करायची एकदम ना, म्हणून मी बिलकुल पाणी वापरलं नाही. हे सगळं शिजलेलं आहे. आता मी काढून दाखवते. अगदी सोपी आहे पण तोंडाला चव देणारी आहे. खूप चमचमीत आहे एकदम. जास्तच छान लागते. तर मी काढून घेते आणि तुम्हाला मग दाखवते सर्व कशा पद्धतीने दिसते आणि काय दिसते ते. मैत्रिणींना ही तुम्ही नक्कीच करून पहा. प्रेमात पडाल तिच्या. हमेशा करसान तुम्ही ही रेसिपी. एवढी छान अप्रतिम लागते. टेस्ट तर विचारू नका. खूप छान. तर सर्व काढून घेते मी. जे आपल्याला वाटीमध्ये बसन तेवढी काढून घेतली मी. ही झालेली आहे आपली. पहा बरं किती सुंदर झालेली आहे का नाही. रंग पहा किती सुंदर आलेला आहे. मैत्रिणींना ही तुम्हाला नक्कीच आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा बिलकुल विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली ती. बाय.